अफाट वाचन, उत्कृष्ट वक्तव्य, लोकसेवा आणि राष्ट्रसेवा ह्याचा घेतलेला ध्यास, अशा या दिलखुलास व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सरोगोड साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. आता तुमच्या चेहऱ्यावरती जे हसू दिसतंय ते बघितलं ते असं वाटतं की तुम्ही आज पहिला दिवस आहे तुमचा नोकरीवरचा. काय सांगाल? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं जे कोकण 7 लाईव्ह चॅनल आहे त्यालाही धन्यवाद देतो. मी तुमच्या ह्या लाईव्ह ज्या बातम्या हे पाहतो आणि कोकण 7 हा म्हणजे तुमचा जो पेपर आहे, वर्तमान पेपर आहे, तो त्याचाही मी नियमित वाचक आहे. आता हे जे चेहऱ्यावरचं जे हसू आहे आणि वयाच्या 19व्या वर्षी ज्यावेळेला मी नोकरीला लागलो आणि आज रिटायर होतो आहे, 19व्या वर्षी लागताना जो माझा उत्साह होता तोच आज आहे. याचं कारण का, तर माझे वडील सुद्धा जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी होते. त्यांनी मला काय सांगितलं की नोकरी जी आहे, शासकीय नोकरी, ही लोकसेवेसाठी, देशाच्या सेवेसाठी आपल्याला करायला पाहिजे आणि तुम्ही करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. म्हणजे लोकसेवा, राष्ट्रसेवा, देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा, हे माझ्या वडिलांनी मला हा आदर्श घालून दिला. आणि संबंध 39 वर्ष 3 महिने आणि 17 दिवसानंतर सेवानिवृत्त होत असताना मला दुःख नाही, समसम नाही. ह्याचं कारण का, की मी आयुष्यभर म्हणजे आत्तापर्यंत लोकसेवा, राष्ट्रसेवा आणि देशसेवा यालाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं मला चिंता असायचं काही कारण नाही. त्यांचं बालपण थोडंसं कसं झालं, 67ला जन्म झाला आणि मग त्यावेळेला कसं अगोदर मला सर्विस आली होती इकडची, कुठली उस्मानाबाद जिल्ह्यातली. पण त्यावेळेला सासरे काय म्हणले, नको आम्हाला, की आम्हाला एकच मुलगा आहे, कशाला सर्विस हवी किंवा काय नको. साहेबांचा जन्म 1967 साली झाला. मग त्यामुळं मग साहेबांच्या वडिलांनी मला काय केलं, 3 वर्ष शिक्षण दिलं. बरं. हां, मग त्याच्यामुळं साहेबांची थोडी ही झाली 67ला, म्हणजे थोडं आत्याकडं, थोडं माझ्याकडं, थोडं आत्याकडं. त्याच्यामुळं थोडंसं माझं दुर्लक्ष झालं त्यांच्याकडं. म्हणजे मला अजून ती खंत वाटते की माझ्या मुलाला मला बघता आलं नाही. त्यांच्या वडिलांनी, साहेबांच्या वडिलांनीच मला 3 वर्ष शिकवलं, त्याच्यामुळं मी ह्या पदावर आले. क्या बात आहे. हो हो. अभ्यासू वृत्ती त्यांची लहानपणापासूनचीच आहे. त्यांचे पप्पा पण घरी अभ्यास घ्यायचे, त्याच्यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी लागलेली होती. 3 मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी मला. त्याच्यामुळे त्यांना पण आवड होती अभ्यासात. त्यांना काय वाटायचं की खूप शिकावं, साहेबांच्या वडिलांना वाटायचं की मुलांनी खूप शिकावं, ही अपेक्षा होती त्यांची. बाकी काय नाही. कसं आहे, मग त्यांचे ज्या वेळेला वडील वारले त्यांनी काय सांगितलं की तू घराकडं कुणाकडे लक्ष देऊ नको, तू पुढं जा. म्हणजे त्यांनी सांगितलेला मार्ग त्यांनी पत्करला. बरोबर. हां, आणि त्यांनी गेल्यानंतर मला साहेब म्हणले, आई मी दादाचं वचन पाळलं. मला दादाने सांगितलं होतं की कुणाचं काही बघू नकोस, फक्त अभ्यास कर. आणि त्यावेळेला साहेबांना 81 साली 81 साली परीक्षा झाली, 82 साली रिझल्ट आला. 81% मार्क त्यावेळेला साहेबांना पडली होती. क्या बात आहे. हो, साहेब हुशारच होते, हुशार होते, लहानपणापासूनच हुशार. खूप आनंद झाला होता की आमच्या ह्याच्यात, आमच्या मोहल्ल्यात किंवा गल्लीमध्ये किंवा आमच्या घराण्यात कुणी जेवढी मार्क मिळून पास झालं नव्हतं. त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला होता त्यावेळेला. पण गायनाची ह्याची त्यांना आवड आहे. त्यांना साहेबांना काय म्हणलं की हुशार मुलाची मैत्री करायची, दुसरी कुणाची नाही. आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना हुशारच मुलं मिळाली सगळी. आता मी सांगू का, साहेबांना अशी बसायची सवय नाही, काम करायची सवय आहे. समजा आपण म्हणलं हे नका करू किंवा ते नका करू म्हण, पण ते त्यांच्या मनानंच ते करणार. त्यांची मिसेसनं जरी सांगितलं की तुम्ही हे करू नका, ते करू नका, म्हणजे ते त्यांना जे आवडतं आहे ते करू द्या. आणि कसं
जे आवडतं ते करण्यातच आनंद असतो माणसाला, बरोबर आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एक सक्सेसफुल माणूस घडत असतो त्यावेळेस त्याच्या पाठची पार्श्वभूमी थोडीशी आपण लक्षात घेतो. जसं तुम्ही म्हणालात की वडील जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते, तर त्याच पद्धतीने तुमची आई देखील मुख्याध्यापिका होती, शिक्षिका होती, की जिने ज्ञानदानाचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं होतं. मगाशी बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये थोडंसं हे होतं की पहिली 2-3 वर्ष मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊ शकले नाही, त्यावेळेस त्यांना गहिवरून सुद्धा आलं. परंतु त्याच माऊलीने तुम्हाला आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये उमेद दिली, घडवलं, कारण तीच एक मोठा आधार होती तुमच्या वडिलांच्या पश्चात. काय भावना आहेत या संदर्भात? माझी आई जिल्हा परिषदेची शिक्षिका होती. जसं मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष नाही दिलं तसं माझ्याही आईने फारसं काही कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. परंतु आमच्यासमोर एक आदर्श घालून दिला तिनं. तिने जवळपास 27 वर्ष सेवा केली जिल्हा परिषदेची शिक्षिका म्हणून, मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाली. तिचं एक खास वैशिष्ट्य होते की शाळेमध्ये ती तिच्या आयुष्यामध्ये 1 मिनिटसुद्धा उशिरा गेली नाही. तिनं तिच्या आयुष्याला प्रथम प्राधान्य दिलं, शिस्तीचं कठोर पालन केलं. ही गोष्ट मला माझ्या दृष्टीने म्हणजे मी जे काय आज एवढं काम करू शकलो किंवा आनंदानं जे काय सेवानिवृत्त होत आहे त्याच्यामध्ये ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, आई माझी मुख्याध्यापिका होती, शिक्षिका होती, पण तिनं मला कधी सांगितलं नाही की बाबा तू इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, कधी अभ्यास कर, हे पुस्तक वाच, अभ्यासाला बस, तुझं काय चाललं आहे, तू कितवीला आहे, तू कुठल्या क्षेत्रात करिअर करणार आहे, तू काय करणार आहे, कधीही आम्हाला विचारलं नाही, सांगितले नाही. पण तिने एक गोष्ट मौलिक सांगितली, म्हणजे माझ्या त्या यशाचं ते गमक आहे असं मी समजतो. काय सांगितलं? अरे अजय, आयुष्यामध्ये काळजी घेतली तर काळजी करावी लागत नाही. त्यामुळं आयुष्यभर आम्ही सगळ्या गोष्टीची काळजी करत राहिलो, काळजी घेत राहिलो, त्यामुळे मला काळजी करण्याची कधी वेळ आली नाही. नक्कीच. आत्ताचे जे म्हणजे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की काळजी घेतली तर काळजी करावी लागत नाही, आणि ते 100% दिसतंय तुमच्या एकूणच या कार्यकालामध्ये. हे सगळं करत असताना वाचनाचा तुमचा एक छंद आहे, अत्यंत म्हणजे ध्यास आहे तुमचा, तो छंद म्हणण्यापेक्षा. खूप वाचलंय तुम्ही आणि त्यामुळे तुमचं वक्तृत्व देखील खूप सुंदर असं असते. अनेक सभांमध्ये तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा लोकांना ते खूप असं अपिलिंग होते. कसा हा छंद तुम्ही जोपासलात आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठी कसा केला? आता ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय माझ्या वडिलांना आहे आणि तुम्हा सगळ्या पत्रकार बांधवांना आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये माझे आई वडील नायकाजी वाळवणीमध्ये जिल्हा परिषदच्या आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होते. वडील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होते. आमच्या भाळवणी गावामध्ये जवळपास 10,000 लोक वस्तीचं गाव होतं, म्हणजे खूप वाड्या होत्या भाळवणीला, आणि 12 बलुतेचं गाव होतं आणि गुन्हेगोविंदानं राहणारं ते गाव होतं. तर आमच्या त्यावेळेला माझ्या बालपणी त्या गावामध्ये 3 पेपर यायचे, 3 ठिकाणी पेपर यायचे. आदरणीय समाजवादी चळवळीचे जे त्यावेळेचे जे अग्रगण्य नेते होते भाई रंगा वैद्य, त्यांचा संचारिक पेपर यायचा आणि तरुण भारत यायचा, आणि हे 3 ठिकाणी यायचे. भाळवणीच्या स्टँडवर एक तो पेपर यायचा, आणि डॉक्टर अशोक कांबळे म्हणून होते त्यांच्या घरी एक पेपर यायचा, आणि आमच्या घरी. म्हणजे आमच्या वडिलांना हा छंद होता रोज वर्तमानपत्र वाचण्याचा, आणि त्यामुळं मला हा वर्तमानपत्र वाचण्याचा छंद लागला. तुम्हाला मी अभिमानानं सांगतो की मी रोज 10 पेपर वाचतो. म्हणजे मला सर्व क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी होतात ह्याचं अचूक ज्ञान होतं, आणि हे जे आहे ते हे तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना जातं. आणि ह्या ज्ञानाच्या आधारे मी आज जो आनंदी सुखी समाधानी आहे तो तुम्हाला दिसत आहे. ह्या ज्ञानामुळंच मी सार्वजनिक बांधकाममध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या काम केलं आहे. तर याचं सर्व श्रेय तुम्हा पत्रकार बांधवाला आहे आणि माझ्या वडिलांना आहे. नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की म्हणजे पेपर वाचन हे तुम्ही करत गेलात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता नोकरी करत होतात इतकी वर्ष,
ते एक म्हणजे वेगळं क्षेत्र आहे, कारण त्याच्यावरती क्वालिटी कंट्रोल हा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि जशा तुम्ही पेपरमधून, वर्तमानपत्रातून जशा सामाजिक बातम्या वाचता, तशाच राजकीय बातम्या देखील आपल्याला समजत असतात, कारण आपण प्रत्येक ठिकाणी काही पोचू शकत नसतो. आणि तुमच्या क्षेत्राचा राजकीय क्षेत्राशी तसा थोडासा जास्ती जवळचा संबंध आहे. हा जो काही प्रेशराईज भाग होता तुमच्या ह्या कार्यकालामध्ये अशा ह्याचा, तो तुम्ही कसा बॅलन्स ठेवलात? कारण फार कठीण कसोटीचे काही क्षण असतात अशा वेळेस. ही गोष्ट खरी आहे, परंतु आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये दोन गोष्टी आहेत. एक राजकीय व्यवस्था चालवणारे जे लोक आहेत की ज्यांना आपण आमदार, खासदार, मंत्री म्हणतो, ते संसदेमध्ये म्हणा किंवा विधानसभेमध्ये ते निर्णय घेतात. आणि जी कार्यान्वित यंत्रणा आहे, जी प्रशासकीय लोक आहेत, ही एक यंत्रणा आहे. लोकशाहीचा जर गाडा सुरळीत चालायचा असेल तर रथाला दोन चाक आहेत. एक हे जे आपले राजकारणी लोक आहेत, म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, म्हणजे आपले विधानमंडळ आणि संसद, ह्याच्यामध्ये कार्यरत असणारे हे पदाधिकारी आणि त्यांच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहेत, कार्यान्वित यंत्रणा आहेत, ह्याचा जर मेळ नसेल तर राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि ह्याच्यातला समन्वय साधणं की ही दोन चाकं एका दिशेने, एका गतीने जर गेली तरच राष्ट्राचा विकास होऊ शकतो, देशाचा विकास होऊ शकतो, ह्याची मला अचूक कल्पना होती. म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत, विशेषतः सत्तेमधले, त्यांच्याशी कधीही समन्वय तुटू दिला नाही. त्यांच्याशी समन्वय तुटू न दिल्यामुळं की मी जे काही काम करत राहिलो त्या कामाला त्यांनी, म्हणजे जे काही मी काम करत राहिलो त्याला त्यांनी आर्थिक पाठबळ दिलं. उदाहरणार्थ समजा आम्हाला एखादा प्रस्ताव तयार केला आम्ही, तर त्याला आर्थिक मंजुरी देण्याचं काम आपले पदाधिकारी करतात, सत्तेतले पदाधिकारी करतात. तर त्यांनी आम्हाला ते आर्थिक पाठबळ दिलं. आणि त्यामुळं जर आम्हाला आर्थिक पाठबळ मिळालं नसतं आणि मी दिवस रात्र काम करत राहिलो असतो तर हे काम होऊ शकलं नसतं. समजा आपण ह्या वास्तूमध्ये आहोत, ही आता इमारतीचं आम्ही प्लॅनिंग केलं, इस्टिमेट केलं, सगळं केलं. याला जर त्यावेळेच्या तत्कालीन पालकमंत्री, बांधकाम मंत्र्यांनी जर मंजुरी दिली नसती तर हे काम करू शकलो नसतो ना आपण. तर त्यामुळं कोणत्याही अधिकाऱ्यांनी जे आपल्या विधिमंडळात काम करणारे जे काही आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांच्याशी योग्य समन्वय राखलाच पाहिजे. जर राखला नाही तर हा विकासाचा रथ, हा गाडा पुढं जाऊ शकणार नाही. आणि तो मी समन्वय कधीच तोडू दिला नाही. जरी प्रसंगी मला आमचा स्वाभिमान घाण ठेवावा लागला तरी वेळ प्रसंगी ह्या विकासासाठी मी तो घाण पण ठेवला, पण हा समन्वय तुटू दिला नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं, उत्कृष्ट काम केलं. आणि त्या कामाची पोचपावती मला त्या ठिकाणी लोकांनी भरभरून दिली. प्रचंड प्रेम मिळवणारा अधिकारी म्हणून माझा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. बरोबर. तुम्ही आहात मराठवाड्यातले, म्हणजे तसं बघायला गेलं म्हणजे उस्मानाबाद किंवा सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातले. सोलापूर जिल्ह्यातून तुमचं शिक्षण वगैरे सगळं झालं, तुम्ही साताऱ्यात तुमचं ग्रॅज्युएशन केलं, सायमल्टेनियसली तुम्हाला नोकरी मिळाली आणि त्याचबरोबर तुमचं शिक्षणही पुढचं सुरू होतं. परंतु तुमची मॅक्झिमम जी काही सर्व्हिस आहे ती कोकणात झाली. रायगड जिल्ह्यामध्ये तुमची सुरुवात झाली. जसं आता तुम्ही म्हणालात की सर्वाधिक ॲप्रिशिएशन मिळवलेला जो कोणी असेल तर तुम्ही एक अधिकारी आहात, काही एक ठराविक काही मुठभर जे अधिकारी आहेत त्यांच्यापैकी. ज्या भागापासून सुरुवात केली तिथली लोक आजही तुमची आठवण करतात. आजही तुम्ही तिथे केलेल्या कामांचं आदर्श घेतला जातो किंवा तुमचं नाव काढलं जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेव्हा तुम्ही आला त्यावेळेसही एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं म्हणजे अंगणेवाडीला जाणारा जो रस्ता होता तो रस्त्याचं काम तुम्ही 8 दिवसात अक्षरशः ते पूर्ण केलं आणि जे संपूर्ण जिल्हावासियांनी नावाजलं. कशी काय तुम्हाला ही नाळ समजते? कसं काय तुम्हाला हे सगळं, तुम्ही कसं पुढचं ठरवता?
ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला पत्रकार बांधवांना आहे. कारण सकाळचे 10 पेपर वाचल्यानंतर की आपण कुठल्या दिशेने जायचं हे दिशा ठरते माझे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं त्या अंगणवाडीच्या अनुषंगाने झालं. ह्या पेपरच्या माध्यमातून मला समजलं की भराडी देवीची यात्रा होती आणि तब्बल 2 वर्षांनी यात्रा होऊ घातली. करोनामुळे 2 वर्ष यात्रा झाली नव्हती. नव्यानं सरकार स्थापित झालं होतं आणि ह्या यात्रेला जनसमुदाय लोटणार आहे हे मला पेपरच्या माध्यमातून समजलं होतं. आणि मग त्यासाठी 18 कोटीचा निधी पालकमंत्र्यांनी, तत्कालीन पालकमंत्री बांधकाम मंत्र्यांनी सांगितले बाबा हे सगळे रस्ते चकाचक झाले पाहिजे. तत्कालीन पालकमंत्र्यांना 18 कोटीचा त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. परंतु त्यावेळी अशी गंमतशीर गोष्ट होती की त्यावेळेला विधान परिषदेची आचारसंहिता चालू होती आणि त्या आचारसंहिता चालू असताना ते काम करणं आम्हाला फार मोठं आव्हान होतं. त्याच्यासाठी अनेक लोकांनी अडथळे पण निर्माण केले. परंतु मी त्यांना समजवलं की बाबा ही करोनानंतर यात्रा होती पहिल्यांदा. संबंध मुंबई आणि महाराष्ट्रातनं लोक या ठिकाणी येणार आहेत. जर समजा या रस्त्यांचे सगळ्यांचे आम्ही खड्डे नाही भरू शकलो, चांगले सुस्थितीत रस्ते जर निर्माण नाही करू शकलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा राज्यामध्ये खराब होईल. आणि मग ते जे विरोध करत होते त्यांना ती भूमिका पटली आणि त्यांना मी सांगितलं बाबा मी ह्या जिल्ह्याचा रहिवासी नाही, परंतु या जिल्ह्याची मान किंवा या जिल्ह्याची कुठेही बदनामी होऊ नये अशी माझी धारणा आहे वैयक्तिक. आणि मग त्यांनी सगळ्या म्हणजे लोकांनी मला म्हणजे विरोधी जे लोक विरोध करत होते त्या लोकांनी सुद्धा साथ दिली. आणि अगदी आम्ही झपाटून तुम्हाला सांगतो अंगणेवाडीला जाणारे जेवढे रस्ते होते आदरणीय पालकमंत्री तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो निधी मिळाला त्याचं आम्ही संधीचं सोनं केलं. ॲट ए टाईम आम्ही 1 महिन्याच्या आत टेंडर करून वर्क ऑर्डर देऊन 83 किलोमीटर लांबीचे रस्ते केले. काही कॉन्ट्रॅक्टर म्हणत होते अरे पैसे मिळणार नाहीत, काय नाही, हा हेडचा प्रॉब्लेम आहे, अमका आहे तमका आहे. मी त्यांना समजून सांगितलं हा आपल्या जिल्ह्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे. एक तर कॉन्ट्रॅक्टर असे होते की अजिबात नाही करणार, कुणीही सांगू देत. मी त्यांच्या घरी जाऊन बसलो, 3 तास जाऊन बसलो. ते नेते होते त्यांना मी त्यांच्या घरी जाऊन बसलो सकाळी 8 वाजता. मग त्यांचा ऊर भरून आला. अरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्या माणसाचा ह्या जिल्ह्याशी कसलाही संबंध नाही तो माझ्या घरी येऊन बसतोय आणि ते अजिबात काम करायला तयार नव्हते. आणि तुम्हाला माहीत असेल की मालवण ते बेळणा हा जो रस्ता आहे ना अतिशय दयनीय अवस्था होती. त्याच्यावर मॅक्झिमम ट्रॅफिक जाणार होतं. 23 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 8च दिवस राहिले होते अंगणेवाडीच्या यात्रेला. आणि मग त्यांच्या घरी ज्यावेळेस जाऊन बसलो त्यांना म्हटलं तुम्ही काही करा, स्वतः करा नाही तर कोणालाही काम द्या, पण तुम्ही हे काम करा. लिटरली त्यांना खूप भावलं. म्हणजे अधिकारी येऊन आपल्या दारात बसतोय आणि आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि ते एवढे कामाला सपाटून लागले. आणि त्यांनी तर 8 दिवसामध्ये 23 किलोमीटरचं काम केलं. शेवटचं आमचं मालवण बेळण्याचा तो अतिशय रस्ता खराब होता. मालवणवरून बेळण्यामार्गे कणकवलीला यायला किमान आणि अंगणेवाडीच्या जाऊन यायचं असेल ना किमान 1 ते 1.5 तास लागत होता आणि अक्षरशः गाडी चालवणंही मुश्किल होतं. एकदा जर तुम्ही केलं तर दुसऱ्यांदा जायची इच्छा नव्हती. आणि ते काम त्या रस्त्याचं काम होणं फार आवश्यक होतं. आणि त्यांनी ते आमचे जे कॉन्ट्रॅक्टर होते ते नेते आहेत आज त्यांनी ते अगदी तळमळीनं काम केलं. आणि विशेष म्हणजे तळमळी केल्यानंतर ज्या वेळेला आम्ही आदरणीय तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो गजबादेवीचं प्रेझेंटेशन घेऊन. आणि त्यावेळेस ते तिथं होते. त्याचं नाव सांगायला काय हरकत नाही तुम्हाला, दत्ता सामंत. ते म्हटले साहेबांना म्हटले हा माणूस फार वेगळा आहे हो म्हणे. अहो म्हणे मी 8 दिवसामध्ये 23 किलोमीटरचं काम केलं, 200 टनाचं काम केलं म्हणे आणि केवळ ह्या माणसाच्या प्रेमापोटी. तर हे जे काम आहे की इच्छाशक्ती असेल, इच्छाशक्ती आहे, राजकीय पाठबळ आहे आणि त्याचबरोबर मला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. जर नाही केलं तर काय होऊ शकतं म्हणजे गायडिंग फोर्स होता.
म्हणजे आर्थिक पाठबळ राजकीय शक्तीच्या रूपाने बांधकाम मंत्र्यांच्या तत्कालीन जे काही आदरणीय चव्हाण साहेबांच्या रूपाने मिळालं. तुम्ही गायडिंग फोर्स, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि माझी इच्छाशक्ती आणि आमचे जे काही ठेकेदार आणि जे काही ज्याचा आम्ही उल्लेख केला आवर्जून ते आणि आमचे तावडे म्हणून आहे नंदू तावडे यांनी खूप आम्हाला मोलाचं सहकार्य. अनेक होते त्यावेळी ठेकेदार, 5-7 ठेकेदारांनी काम केलं. त्याच्यामध्ये प्रभूंचा उल्लेख करावा लागेल तुम्हाला सांगतो, तावडे आहेत, नंतर दत्ता सामंत आहेत, असे भरपूर लोक होते त्यावेळे. त्यांच्या सहकार्यानं आणि माझ्या इच्छाशक्तीमुळे माझ्या प्रेमापोटी त्या कामाचे पैसे मिळतील का नाही याची खात्री असताना, म्हणजे त्याची खात्री नव्हती त्यांना पैसे मिळतील का नाही, बरोबर, तरीसुद्धा त्यांनी अगदी तन मन धनाने काम केलं आणि त्यावेळेला सगळे रस्ते सुस्थितीत झाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी माझं कौतुक केलं. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तर माझा आणि आमच्या छायानायक मॅडमचा सत्कारसुद्धा केला आणि ही माझ्या दृष्टीनं खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण ह्याचं सर्वश्रेष्ठ श्रेय तुम्हा पत्रकार बांधवांना आहे, आमच्यात एक ठेकेदार बांधवांना आहे आणि आदरणीय चव्हाण साहेबांना आहे आणि इथल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांचा सहवास म्हणजे खूपच छान आहे, स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा. पूर्ण 35 वर्षाच्या सहवासात ना मला कधीच वाटलं नाही एकटं. ते जरी जवळ नसले ना तरी माझ्या बरोबरच होते. माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या हाला होता त्यांचा. म्हणजे कधी असं नाही की त्यांनी मला हे केलं की बाबा तू निर्णय घेतला आहे आणि कधी हे केलं आहे. प्रत्येक निर्णय घ्यायचा मला अधिकार दिला. मुलांचं सगळं बघण्याचा, शिक्षणाचा सगळा म्हणजे सगळा अधिकार मला दिलेले. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही मला एकटं की बाबा ते पूर्ण टाईम ऑफिससाठी कामासाठी बाहेर आहेत आणि मी एकटी आहे, असं कधी वाटलंच नाही मला. मी त्यांना समजवले की बाबा पप्पा जॉब करतात ना, तर पप्पांना वेळ द्यावा लागतो, मी आहे ना पूर्ण टाईम तुमच्याबरोबर. आणि ते आल्यानंतर ते पण ते भरून काढायचे पोकळी. असं नाही आहे की बाबा मुलांना असं वाटायला असं मनात थोडंसं हे नाही राहिलं, कारण आल्यानंतर ते पण त्यांना समजवायचे. आणि त्यांचं म्हणणं की बाबा नुसता जॉब नाही करायचा, जिथं जाईल तिथं त्याचा विकास झाला पाहिजे, त्यांचा कामाचं म्हणजे जिल्ह्याचा विकास व्हावा, राज्याचा व्हावा, हा त्यांचा उद्देश होता. ते मुलांना ते समजून नीट सांगितलं, त्यामुळे मुलांनी कधी हट्ट केला नाही. मुलगा माझा आहे ना, मुलगी दोघंही म्हणजे म्हणजे पहिल्या स्टँडर्डपासून जर 10th स्टँडर्डपर्यंत ना सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायचे. असं नाही की, आणि ते पण म्हणजे ते पण सपोर्ट करायचे. मी तर होतीच फुल टाईम, पण ते पण सपोर्ट करत होते की तुम्ही असं करातच. आणि नुसता अभ्यासच नाही, खेळात परत वाद्य संगीत वगैरे त्याच्यातही त्यांना इंटरेस्ट होता की मुलांनी करावं काहीतरी असं वेगळं. पण असं वाटलं कधी कधी, पण असं राग नाही केला की बाबा की मी पण, मला पण माहीत होते की बाबा ते जॉब करतायत आणि जॉब करणं महत्त्वाचंच होतं आयुष्यात. त्यामुळं मी कधी असं राग नाही केला त्यांचा. आणि त्यांनी पण म्हणजे कसं प्रयत्न केला की प्रत्येक ठिकाणी मी यायचा, पण ते कधी कधी व्हायचं नाही शक्य, पण प्रयत्न करत होते. त्यातच मी खुश होते की बाबा त्यांना वाटत होतं की आपण तिथं असावं. ह्यातच मी म्हणजे खुश होते की बाबा चला त्यांना वाटतंय ना, पण आता ऑप्शन नसल्यानंतर काय करणार. मुलं लहान असताना मी म्हणजे बरेच क्लासेस केले, म्हणजे छोटे छोटे का होईना. मुलं शाळेत जायचे त्यावेळेस, स्कूलला गेल्यानंतर माझ्याकडे वेळ असायचा, मग मी करायचे. विणकाम केलं, रांगोळी, बरेच असं छोटे छोटे माझे जे छंद होते ते मी केलेत. असं नाही की काही केलंच नाही. मला आवडतं ते मी सगळं करत होते. काही झालं नंतर थोडंफार टेन्शन आलं, त्यांच्या चेहऱ्यावरच मला समजायचं की ह्यांना काहीतरी टेन्शन आहे. मग मी विचारलं ना की बाबा काय आहे का, तर मग बोलले ना की बाबा असं असं आहे. तर मी सोडून द्यायचा विषय, असं जास्त आपण नाही घ्यायचं मनावर. छोट्या छोट्या गोष्टी होतच राहणार आहेत लाईफमध्ये, सगळेच काय दिवस सारखे नसतात. त्यामुळं कधी असं ते पण लगेच मग नॉर्मल व्हायचे, दुसरा दिवस यायचा, परत नव्याने सुरुवात असायची त्यांची. त्यांची स्पीड पण तशीच आहे आज पण. म्हणजे त्यांचं 58 आहे ना, ते 58चे म्हणजे ह्यासारखं नाहीच आहे त्यांचं. ते सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ते फ्रेश असतात, सतत कामातच असतात ते. असं नाही की बाबा आता 12 वाजले किंवा घरी आलोय आपण, बिलकुल नाही. झोपेपर्यंत सगळ्यांचे फोन घेणं, सगळ्यात दिवसभर जर त्यांना वेळ नसला तर रात्री सगळ्यांचे मेसेज वाचणं, रिप्लाय करणं, हे सगळं करूनच झोपतात ते.
परत सकाळी उठून नव्याने उठतात, फिरायला जॉगिंगला जातात, सगळं करतात. तर ते 100 वर्ष ते रिटायरमेंट म्हणतायत ते खरं आहे. ते 100 वर्ष म्हणजे थकणारच नाही आहेत त्यांना. आणि काही त्यांना असं कसं आवड आहे फार, त्यामुळे कसं काही ना काही त्यांच्या छंद आहेत, आवड आहे, ते करतच राहणार. ते रिटायरमेंट नाहीत घेणार. तर म्हणजे आता ते रिटायर होत आहेत ह्याच्यात आम्हाला आनंद आहे, कारण खूप त्यांनी स्ट्रगल केले. खूप कामात खूपच त्रास म्हणजे होतोच ना जॉब करताना, खूप कष्ट घेतले त्यांनी. तर मला असं वाटतं की माझ्या मनापासून की त्यांना जे आवडते ना ते करावं. आता रिटायरमेंट झाल्यानंतर ते खुश राहतील, त्यांना जे आवडते ते करावं. कारण जॉबमुळे त्यांना काहीच करता आले नाही, पूर्ण टाईम त्यांनी जॉबचं ह्याच्यात वेळ दिलाय ना. तर जे आवड आहे त्यांची त्यात त्यांनी करावं, त्यांना जे पण आवडते ते करावं आणि त्यांची लाईफ असं खुश घालवावी असं वाटतं. एवढीच म्हणजे इच्छा आहे माझी की रिटायरमेंट नंतर त्यांनी त्यांच्या आवडीचं काही करावं. निश्चितच, म्हणजे अशी समाधानाची अनेक कामं तुम्ही केलेली आहेत आणि ते म्हणजे तुम्ही सक्सेसफुली केलेली आहेत. कामाच्या अनुषंगाने जर बघितलं तर कामं तर होत आली, होत गेली आणि झाली सुद्धा. अनेक रेस्ट हाऊस म्हणजे आता ज्याचा तुम्ही उल्लेख केलात हेच नव्हे तर जिल्ह्यातली अनेक अशी विश्रामगृह आहेत की जी कित्येक वर्ष बंदावस्थेत होती किंवा तेवढी चांगल्या अवस्थेत नव्हती, ती आज एकदम चकाचक झालेली आहेत, सुंदर झालेली आहेत की जिकडे जावंसं वाटते. लोक जातात आवर्जून, किमान एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तरी बघायला जातात. तर अशा पद्धतीचं हे म्हणजे हे कामाचं हे जे आहे हे तुमचा एक कामाचा भाग आहे. हे सगळं करत असताना आपण जेव्हा कौटुंबिक पातळीवरती जेव्हा पुढे जात असतो त्यावेळेस तुमच्या पत्नीचा तर तुम्हाला अत्यंत भक्कम असा पाठिंबा आहे, नाहीतर हे शक्य झालं नसतं. म्हणजे बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन असं म्हटलं जाते, ते काही चुकीचं नाही आहे. त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की हा माणूस काही गप्प बसणारा नाही आहे, परंतु रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचं जे काय असेल ते करावं, बाकी आमची काही इच्छा नाही. कारण आत्तापर्यंतच्या एवढ्या कार्यकालामध्ये त्यांनी स्वतःकडे कधी वेळच दिला नाही, ही त्यांची भावना आहे. काय सांगाल याच्यावरती? आता तुम्हाला एक गंमतशीर गोष्ट सांगतो. एकदा आम्ही पेनमध्ये राहायला होतो आणि मी त्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मध्ये काम पाहत होतो उपअभियंता म्हणून. आणि नाशिकचे सुनील कुट्टे जे के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे जे छोडे आहेत ती SQO म्हणून आमची कामं तपासण्यासाठी आले होते. आणि मी त्यांना हट्टानं घरी नेलं, कारण पेनमध्ये कसं आहे जिताडा नावाचा जो मासा आहे तो खूप फेमस आहे. जसा आपला देवगडचा आंबा जगात प्रसिद्ध आहे तसं तो तिथला जो जिताडा मासा प्रसिद्ध आहे. मग सरांना म्हणलं आपण बाहेर जेवण्यापेक्षा आपण घरी जाऊ पेनला. मग आम्ही कामं तपासली. सुरुवातीला नको म्हटले, आम्ही गेलो घरी. सर आणि आम्ही दोघं जेवत होतो, गप्पा मारत होतो टेबलवर पेनमध्ये. मग सरांनी विचारलं की सरोवर साहेब ही तुमची मुलगी आहे, मोठी मुलगी काय तिचं नाव प्रियांका, अहो कितवीला आहे? म्हटलं साहेब 6वीला आहे. म्हटलं अहो मुलगी ओरडली, पप्पा मी 7वीला गेली, तुम्ही काय सांगताय 6वीला? सर हसत राहिले. अरे म्हणे सरोवर साहेब तुम्हाला तुमची मुलं कितवीत आहेत माहीत नाहीत? म्हटलं लिटरली माहीत नाही म्हटलं सर. कारण हे मुलं जन्मल्यानंतर म्हटलं कुठल्या शाळेत जातात, काय करतात, कधी म्हणजे ते किती अभ्यास करतात, त्याचं मार्क्स किती आहेत, काय करतात, मी काही बघितलं नाही. ते सगळं म्हटलं मग आमची मिसेस बघते. मी मुलांच्या शाळेतही कधी गेलो नाही म्हटलं. फक्त एक आहे की मी दिवसरात्र ह्या लोकसेवा आणि देशसेवामध्ये गुंतल्याचा फायदा मला असा झाला की मुलांनी माझा आदर्श ठेवला आणि माझा आदर्श ठेवल्यामुळं ती आपोआप घडली. आणि त्यांना घडवण्यामध्ये माझ्या आई म्हणजे त्यांच्या आईचा म्हणजे माझ्या मिसेसचा हा वाटा आहे. आज सेवेतून सेवानिवृत्त होत असताना मला दुःख का नाही? मला कौटुंबिक विवंचना नाही. माझी दोन्ही मुलं, मुलगी इंजिनियर आहे, मुलगा इंजिनियर आहे. नुसते इंजिनियर नाहीत, ते सुसंस्कृत लोक आहेत. मुलगी सुसंस्कृत आहे, मुलगाही सुसंस्कृत आहे. त्यांना एक मी आदर्श घालून दिला आहे की बाबा हा देश जर आपल्याला पुढं जायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही.
तुम्ही किती पैसे कमवले ह्याच्यापेक्षा एक समाजामध्ये बाबा हे गुणी मुलं आहेत, भले तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहा परंतु गुणी मुलं आहेत आणि अजय कुमार सरोगडांची मुलं आहेत असं लोकांनी म्हटलं पाहिजे. एवढा एक मी त्यांना मोलाचा सल्ला दिला आणि आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत असताना माझी दोन्ही मुलं गुणी आहेत, सुसंस्कृत आहेत. ह्याच्यामध्ये माझ्या सौभाग्यवती तिचा सिंहाचा वाटा आहे आणि हे जे काही दिवस रात्र झपाटून जे मी काम करत राहिलो त्याचा त्यांनी आदर्श घेऊन ते पण दोघं आदर्श आहेत आणि ते एक समाधान असतं. कधी कसं होतं की आपण देशासाठी राज्यासाठी आपल्या ज्या यंत्रणा त्याच्यासाठी झोकून देऊन काम करतो, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं मुलं बिघडतात, त्याचं शल्य असतं. तर ते शल्य मला नाही, म्हणून माझ्या चेहऱ्यावर हसू आहे त्याचं ते एक कारण आहे आणि याचं श्रेय माझ्या सौभाग्यवतीला आहे. बट माझ्या दीदीचा आमच्या दोघांचाही इंटरेस्ट पप्पांकडे बघून असाच होता की आम्हाला हेच फील्ड बघायचं आहे किंवा ह्या फील्डमध्येच काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मग सिव्हिल इंजिनिअरिंगच. पप्पांना टाईम जरी नसलं किंवा टाईम रेस्ट्रिक्शन्स असले तरी ही वॉज देअर की तुम्ही काय करताय, थोडा अभ्यास करताय की नाही. आणि मम्मी तर 24/7 शी वॉज लाईक की इंजिनियरच व्हायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये. कारण की पर्टिक्युलर होती ती त्या बाबतीत की तुम्हाला काहीतरी पप्पांसारखं बनायचं आहे किंवा काहीतरी बेटर, पण असंच काहीतरी करायचं आहे ह्या किंवा तुम्हाला जे आवडतं ते. बट करिअर अटमोस्ट प्रायोरिटीवरच होतं की आमचं दोघांचंही करिअर चांगलं व्हायला पाहिजे, हे मम्मी आणि पप्पा दोघांचीही प्रायोरिटी होते. मला तर नाराजी तर कधीच नाही झाली. डॅडी म्हणजे पप्पांनी मला कधी पण, जरी ते बिझी असेल ना, पण ते कधी असे नव्हते असं वाटतच नव्हतं मला. जेव्हा पण ते असायचे तेव्हा ते फुल्ली आमच्यासोबत असायचे, म्हणजे असं फुल टाईम द्यायचे. कधीच मला असं फील नाही झालं की डॅडी हार्डवर्क करतात. हे तर मला प्राऊड फील व्हायचं तेव्हा पण आणि अजूनही, की ते एवढे डेडिकेटेडली काम करतात. आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे की हाऊ इम्पॉर्टंट इज दिस वर्क फॉर हिम. आणि त्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच अशी सवय आहे की आम्हाला आवडतं ते काम करतात. पण ते जेव्हा घरी असतात तेव्हा ते आम्हाला 100% देतात, त्यामुळे ते फुल बॅलन्स होऊन जातं. मला तर पहिले क्लिअर होतं. एक तर पप्पा बोललेले डॉक्टर बनायचं असेल तर यू कॅन थिंक अबाउट इट, बट मला नव्हतं बनायचं कारण की इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते ब्लड अँड ऑल आहे, मला ते मला हँडल नाही होत. मग पप्पा बोलले इंजिनिअरिंग बेस्ट आहे. तर मग त्यांनी मला पहिल्याच सांगितलेलं की जे चॉईसेस आहेत तर त्यांनी मला सांगितलं आणि मी ब्लाइंडली ट्रस्ट केले. लाईफमध्ये माझे कुठलेच डिसिजन स्वतःचे नाही आहेत, सगळं माझ्या पप्पांनी. माझ्या कपड्यांपासून माझ्या चष्म्यापासून सगळं पप्पाच डिसाईड करतात, तेव्हा पण आणि आता पण ते मला सांगतात. व्हिडिओ कॉल करून मी त्यांना विचारते, ते मला सगळे लाईफचे डिसिजन, मेजर मायनर एव्हरीथिंग, ही ओनली गाईड्स मी आणि मी त्यांना ब्लाइंडली फॉलो करते. आणि आय होप मी आयुष्यभर हेच फॉलो करू, कारण की ते मला रॉंग कधी सांगूच शकत नाहीत, हे मला माहितीच आहे. बऱ्याच वेळा त्याचा म्हणजे आता अनुभव आला की थोडा डिस्टन्समुळे थोडा प्रॉब्लेम झाला की म्हणजे भेटणंच होत नाही मम्मीशी. पण आता पण मी मम्मीशी बऱ्याच दिवसांनी भेटलो आहे, तर ते कायमच राहतं आम्हाला डिस्टन्समध्ये. कारण की मी पण शिक्षणाला पुण्याला होतो, कधी मुंबईला, तर आमचं पप्पांचं इकडे तिकडे पोस्टिंग होती, तर डिस्टन्स आमच्यात नेहमी राहतच होता. बट ठीक आहे, आम्ही कनेक्टेड होतो. आता थोडी टेक्नॉलॉजीला पण द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर थोडं टेक्नॉलॉजीमुळे जरा क्लोजर झालो. बट डिस्टन्स हा नेहमीच आहे. म्हणजे आता वर्किंग क्लास पेरेंट्स असतील आणि मुलंही वर्किंग असतील तर हा एक आता हे झालंच आहे, म्हणजे कॉमन झालं आहे. पण त्याच्यामध्ये प्रेम कुठेही कमी झालेलं नाही. इट वॉज ऑलवेज देअर. प्रेम नेहमीच राहतं मम्मी पप्पांसोबत. आणि आम्ही आता आय एम ऑल्सो मॅरिड. आता मी आणि माझी वाईफ आम्ही सोबत राहतो. मम्मी पप्पा इकडे असतात, तरी पण ते आले तरी आम्हाला खूप बरं वाटतं की कधी येतात. बिकॉज रिस्पॉन्सिबिलिटीज आणि जे सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत ते मम्मी पप्पांसारखं आम्ही तर बघूच शकत नाही. आम्ही दोघंही वर्किंग आहोत आणि पप्पा आणि मम्मी मल्टीटास्कर्स आहेत. पप्पा भलेही वर्किंग होत आहे तरी पप्पांनी घरातही खूप लक्ष दिलेलं आहे. म्हणजे तसं नाही की 110%, बट बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं आहे. म्हणजे सामान आणण्यापासून सगळं. आता ते तर आम्ही अजून शिकतोच आहे, आम्हाला तेवढं क्रिस्प येत नाही गोष्टी, पण पप्पा हॅज गिव्हन 100%. आमच्या फॅमिली स्टार्टिंगपासूनच एक्स्ट्रीमली काय बोलतात ब्रॉड माइंडेड आहे. राईट फ्रॉम आजीज लाईफ, म्हणजे आजीच्या काळामध्ये आजीनी करिअर केलं, त्यांनी त्यांची लाईफ सेट केली अलोन.
आणि पप्पांच्या मम्मीचं ऑलरेडी आहे. आणि माझे पप्पा स्वतः पण जेव्हा म्हणजे त्या काळामध्ये पण ते खूप असे ओपन माइंडेडच होते. मम्मीला आम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रॉपरली असं म्हणजे एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे, लाईफ किती इम्पॉर्टंट आहे, फ्रीडम किती इम्पॉर्टंट आहे, असं कधीच नाही की असं ह्याच्यामध्ये म्हणजे कन्झर्वेटिव्ह टाईप फॅमिली बॅकग्राऊंडच नाही. म्हणजे पूर्ण आजीपासूनच आम्ही फुल ब्रॉड माइंडेडच आहोत. त्यामुळे आमचं असं जनरेशन गॅप काहीच नाही आहे. आजीशी पण मी तेवढंच क्लोजली बोलू शकते जसं मी पप्पांशी बोलू शकते किंवा माझ्या मम्मीशी बोलू शकते. एव्हरीबडी अंडरस्टँड्स व्हॉट वी वॉन्ट, व्हॉट वी फील. राग नाही, म्हणजे ज्यावेळेस मी अल्लड होतो किंवा मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस थोडं वाटायचं, स्वाभाविक होतं त्यावेळेस वाटायचं की असं आपल्यासोबतच का होतं आहे किंवा का. पण त्याच्यानंतर जसं जसं मी पुढे चालत गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं की हे त्यांनी मला स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा मी थोडा रिस्पॉन्सिबल व्हावा लाईफमध्ये ते लेसन्स देण्यासाठीच केलेले आहे. इट वॉज फॉर माय ओन गुड. आणि त्यामुळे मी जास्त काळजी घ्यायला लागलो गोष्टींची किंवा मला जास्त लवकर समजायला लागलं. दीदीच्यापेक्षा लवकर अंडरस्टँडिंग माझ्यामध्ये आली बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स, की मी पर्टिक्युलर राहिलो गोष्टींमध्ये. आणि ते वडिलांचं प्रेम मुलींवरती जास्त असतं ते आता युनिव्हर्सल ट्रुथ झालेलं आहे. आता माझं पण माझ्या भाचीवरती खूप प्रेम आहे. आता दीदीची मुलगी आहे, मुलगा असतं तरी असतं पण मुलगी आहे तर अजूनच जास्त प्रेम आहे. तर ते तर चालतच राहतं ना. 10th स्टँडर्ड नंतर डिप्लोमा होता माझा आणि मॅथ्स माझं वीकच होतं. पण ते एवढं वीक होतं मला पण नव्हतं माहिती आणि मी जस्ट 1 मार्कनी फेल झालेली. आणि मला वाटलं आता खतम, कारण की मी कधीच फेल नाही झाली लाईफमध्ये आणि डिप्लोमाचं फर्स्ट इयर आहे. पप्पांना असं वाटतं मी इंजिनियर होणार आणि त्यात पण मी फेल झाली. फर्स्ट सेमिस्टरमध्ये फर्स्ट KT पण लागली. आणि मी घरी येऊन मला समजतच नव्हतं की मी सांगू तरी कसं. पण सांगायला तर लागलंच. मी सांगितलं आणि माझे पप्पा वॉज व्हेरी चिल. मला वाटलेलं खूप ओरडतील, रागाला जातील, कारण की माझे पप्पा मला ओरडत नाहीत, कधीच नाही ओरडत लाईफमध्ये. आत्तापर्यंत मला पप्पांनी ओरडलं नाही किंवा रागवले नाहीत. पण मला असं वाटलेलं की कारण की एज्युकेशन आमच्या घरात फर्स्ट प्रायोरिटी आहे सगळ्यांसाठीच. तर मला वाटलं आता तर गेले मी, आता काय खरं नाही. पण पप्पा बोलले ठीक आहे, आता फर्स्ट टाईम आहे तर ठीक आहे, पण यू शुड वर्क हार्ड. मग मी परत चालू केलं. मला 29 पडलेले आणि पप्पांनी मला हेल्प केली मॅथ्समध्ये. त्यांचे कन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत मॅथ्समध्ये आणि त्यांचे म्हणजे आमचे स्ट्रक्चर्सचे जे विषय आहेत ते सगळे पप्पांचे खूप हेवीली स्ट्रॉंग आहेत. तर मी त्यांना विचारलं तर त्यांना वेळ नसतो ॲज युजल, पण तरी पण जेव्हा पण ते सकाळी लवकर उठायचे माझ्यासाठी, आम्ही 5 o'clockला उठून मॅथ्स करायचो आणि मग ही यूज टू डू ऑल हिज वर्क. तर मग मी ते केलं. त्याच्यानंतर मला 89 पडले जेव्हा मी सेकंड अटेम्प्ट दिला. फुल क्लासमध्ये माझा म्हणजे सगळ्यांनाच वाटलं हिला तर 29 म्हणजे काहीच नाही. 1 मार्क जर भेटला असता तर मी ग्रेस पास झाले असते. पण थँक गॉड मला ते नाही भेटला ग्रेस पास. आणि मला पप्पांनी हेल्प करून मग मला त्या सेमिस्टरपासून मी एक पण सेमिस्टरमध्ये म्हणजे फेल तर नाहीच, मी ऑलवेज टॉप म्हणजे टॉप 3 नंबर्समध्ये माझा नंबर नेहमी असायचा लास्टपर्यंत. म्हणजे जेवढे पण मी सेम केले तर भैयाला माझ्या खूप ओरडा असायचं. मला कधीच नाही ओरडले. त्यांना पहिल्यापासूनच त्यांना खूप आवड होती कामाचीच, म्हणजे त्यांचं पूर्ण. आणि त्यांच्याकडून मी फार चांगल्या गोष्टी शिकलो आहे की जनहित आपण लोकांसाठी केलं तर आपलं कधीच काही होऊ नाही शकत. आपण नेहमी लोकांसाठी काम केलं पाहिजे. आज मी पण माझ्या फील्डमध्ये हाच विचार करतो की मॅक्झिमम लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावा. मी काम उचलताना सुद्धा तोच विचार करतो, कारण की ही जी शिकवण आहे ही पप्पांकडूनच आलेली आहे की जेवढं आपण करू लोकांसाठी, कारण की लाईफचा तोच पर्पज आहे. आता मलाही तेच धोरणा झालेली आहे की पर्पज ऑफ लाईफ, जर लोक आपल्यामुळे 2 लोक किंवा 4 कुटुंब जर चालत असतील किंवा त्यांचं थोडंही भलं होत असेल फ्रॉम अस, तर हे मीडियम आपण जे बनतो ह्याच्यापेक्षा पुण्याचं काही काम नाही. क्या बात आहे. तेच सुखाचं आमचं, तेच हास्य आणि त्याच्यामुळेच आहे. आणि असं नाही की आम्हाला मोठ्या गोष्टी, पण आमचे स्वभावच तसे आहेत. आणि त्यांना त्यांच्या मम्मी पप्पांनी, आम्हाला आमच्या मम्मी पप्पांनी हे शिकवलं की तुमच्यामुळे जास्तीत जास्त लोक पुढे जायला पाहिजे. तुम्हीही जा, तुम्ही 2 लोकांनाही पुढे घेऊन जा. मी फक्त एकदा बोललेली ट्रिपला जायचं आहे मला फ्रेंड्सबरोबर, तर पप्पांनी स्वतःच घेऊन गेले आम्हाला सगळ्या फ्रेंड्सलाच घेऊन. तुम्ही बोलता पप्पा इज व्हेरी काय बोलतात तसे घाबरतात मला घेऊन, की मी लहान होते तर त्यांना असं वाटायचं काय होईल ना, दिस वर्ल्ड इज नॉट राईट प्लेस, की भीतीच वाटते ॲज अ पेरेंट. आणि ते पप्पा इज व्हेरी एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह अबाउट फॅमिली. ते एक रोजच मला असतं गायडन्स, कारण की त्यांना असं वाटतं की अनायकानी सगळ्या म्हणजे जसं आता मी स्पोर्ट्समध्ये नाही आहे
पप्पांचं असं म्हणणं आहे, त्यांनी संगीत, स्पोर्ट, स्विमिंग, डान्सिंग सगळं करायला पाहिजे. आणि मग ते रोज मला फोनवरती जेव्हा पण कॉल येतो, अनायकाला क्लासला टाकलं का, ह्या क्लासला टाकलं का, म्हणजे आमच्या वेळेस एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट होतं. मग आता त्यांना असं वाटतं की आम्ही फक्त एज्युकेटेडच झालो, बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये राहून गेलो, म्हणजे जे की ट्रू पण आहे एक सर्टन पॉईंटपर्यंत. पण मग आता अनायकासाठी आता त्यांचं असं चालू आहे की तिला स्विमिंग पहिल्यापासून यायला पाहिजे. म्हणजे आम्ही पण शिकलो, पण लेट शिकलो. पप्पांचं म्हणणं आहे स्टार्टिंगपासून ते हॅबिट असायला पाहिजे. स्पोर्ट्स, डान्सिंग, सिंगिंग हे सगळं तिला आत्तापासूनच शिकवायचं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आता ते एक गायडन्स आहे की रोज तेच करा आमच्या मागे. मला माझ्यासाठी आनंद आहे, पण त्यांच्यासाठी थोडंसं चिंताजनक आहे की ते एवढा वेळ घरी नाही काढू शकत. कारण की पप्पा आहेत फॅमिली मॅन, पण त्यांना एक अर्धा पाऊण तासानंतर त्यांना ते नाही करमत घरात कामाशिवाय. त्यांना काही सतत काम करावं लागतं, किंवा आता आम्ही तसेच घडलो आहे. आम्हाला पण अर्धा पाऊण तास 1 तास घर नंतर परत काम करमतच नाही, म्हणजे कामाशिवाय. तर पप्पांनाही तसंच आहे की ते कामाशिवाय नाही राहू शकणार. ते अजूनही काहीतरी काढणार यातून, काहीतरी ह्यात त्यात बिझनेसमध्ये काहीतरी करायचा प्रयत्न करतील. बट हिल डेफिनेटली डू समथिंग. हिल नॉट सिट ॲट होम फॉर शुअर. मी खूप हॅपी आहे की फायनली ही इज गॉना गेट रेस्ट. आता थोडं बहुत तरी त्यांना स्वतःसाठी वेळ भेटेल, जे त्यांनी कधीच दिला नाही आहे स्वतःवरती. आणि ते आता स्वतःचा विचार करतील रॅदर दॅन एव्हरीथिंग एल्स. आणि लेट्स सी, आय होप ही विल बी हॅपी. आय होप ही डझंट गेट कारण बोर्ड. ते कामाशिवाय राहू शकत नाहीत ना. आय होप दॅट डझंट हॅपन, की ते नेहमी खुश व्हावे. थोडं स्टार्टिंगला मला वाटतं डिफिकल्ट जाईल त्यांना, पण इव्हेंच्युअली यूज टू होतील. आणि आय डोंट थिंक की ते घरी बसणार आहेत. ते नाही थांबू शकत, ते घरी नाही करणार. ते मला माहीत आहे ते काहीतरी करणार आहेत लाईफमध्ये, ज्याने ते अजून काहीतरी बेटर करू शकतात सगळ्यांसाठी. असं फक्त फॅमिली किंवा स्वतःसाठी नाही, बेटर फॉर एव्हरीबडी एल्सेस. बट लेट्स सी, आय एम रिअली एक्सायटेड टू सी हाऊ ही कंटिन्यू हिज जर्नी. ॲज अ फ्रेंड, इफ ही इज गोइंग टू लिसन, म्हणजे जर त्यांनी माझं ऐकलं तर आय एम गोइंग टू से की एन्जॉय लाईफ. थोडंसं लाईट हार्टेडली लाईफकडे बघा. म्हणजे आता यू हॅव डन इट, तुमचा बेट केलेला आहे. तुम्ही जेवढं तुम्हाला करता आलं, कामं केली आहेत, लोकांसाठी केलं आहे, खूप खूप गोष्टी केल्या आहेत. मला असं वाटतं आता थोडंसं स्वतःला प्रायोरिटाईज करायला पाहिजे. थोडंसं सेल्फ लव्ह आणि थोडं ट्रॅव्हल वगैरे करायला पाहिजे. बिकॉज मलाही ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जे एक्सपिरियन्सेस येतात ते एक्सपिरियन्सेस पप्पांना अजून त्यांनी केलेले नाही आहेत. बिकॉज ही हॅजंट ट्रॅव्हल्ड येट. त्यांनी कुठेच जास्त फिरलेले नाहीत. इवन मम्मी पप्पा ते मॅक्झिमम उटीला गेले असतील, किंवा इथे एखादा महाराष्ट्राच्या बाहेर एकदाच गेले असतील. एवढं त्यांचं कमी ट्रॅव्हलिंग आहे, कारण की ते पूर्ण वेळ काम आणि ह्याच्यामध्ये. आणि मम्मीनी पण कुठेच गेलेले नाही. तर मी तेच की तुम्ही दोघं मिळून ट्रॅव्हल आणि ते एक्सपिरियन्सेस पण बघा. जसे हे वर्क लाईफ बघितले, किंवा आम्ही ज्या परिस्थितीतून आलो आहे तिथून वरती येण्याचा त्यांनी जे प्रयत्न केला, त्यात ती एक मजा होती. तर ही एक मजा पण करून बघावं, की एक बाय प्रोडक्ट सक्सेसचा तोही बघावा. तेच माझी एक सल्ला असेल. आता गेल्या 35 वर्षांच्या तुमच्या वैवाहिक जीवनानंतर ज्यावेळेस आज तुम्ही तुमच्या कामामधून रिटायर होणार आहात, त्या तर आयुष्यभर त्यांच्या कामामधून कधीच रिटायर होऊ शकत नाहीत. कारण त्या शेवटपर्यंत गृहिणी राहणार, तुमची पत्नी राहणार, मुलांची आई राहणार आणि नातवांची आजी राहणार. त्या कधीच रिटायर होणार नाहीत. त्यांना एक हलका फुलका क्षण द्यावा, किंवा त्यांना एक कुठेतरी उसंतीचा क्षण द्यावा, याच्यासाठी तुम्ही तुमच्या रिटायरमेंट नंतर काय करणार? आता तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, ही जी काय सेवा आहे किंवा नोकरी आहे, ह्या नोकरीमध्ये मी लोकसेवक म्हणून काम केलं आहे. अधिकारी म्हणून नाही काम केलं, लोकांचा सेवक म्हणून काम केलं आहे. राष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, यंत्रणेच्या हितासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. तर लोकसेवक कधी सेवानिवृत्त होत नसतो. मी कधी सेवानिवृत्त होणार नाही. माझी सेवानिवृत्ती आहे की माझ्या वयाच्या 100व्या वर्षी आहे. आता उर्वरित जे आयुष्य आहे हे संबंध मी राष्ट्राच्या हितासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणार आहे. आणि त्याचबरोबर जे काय माझ्या कुटुंबाकडे जे काय दुर्लक्ष झालं आहे, आणि आमच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे आहेच, परंतु तो कसा अधिक दृढ होऊन हे काम कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून मी हे काम करणार आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. सेवानिवृत्त होत आहे, जरी तुम्ही म्हणालात की मी
कामातून, म्हणजे तुमचा जो काही नियत वयोमानानुसार जो काही एक ठरलेला एक आपला कालखंड असतो तो तुम्ही पार करून, अत्यंत चांगल्या पद्धतीने पार करून तुम्ही रिटायर होत आहे. परंतु त्याच्यानंतर अनेक लोकांना रिटायरमेंटनंतर आपण पुढे काय करायचं ही भ्रांत असते. कारण फार मोठा एक दिवसाचा कालावधी की जो आपण एका कामामध्ये घालवत असतो तो पूर्णपणे रिकामी होऊन जातो. तुमच्यापुढे ती भ्रांत असण्याची शक्यता 100% नाही आहे. ते आत्ताच तुमच्या हसण्यातून मला दिसून येते. नाही, अजिबात नाही. परंतु तरीही आता जसं तुम्ही म्हणालात की मी वारंवार तुमच्या तोंडामध्ये लोकसेवा, राष्ट्रसेवा हे 2 शब्द मी वारंवार ऐकते. मग अशी बोलताना सुद्धा तुम्ही बोललेलात की 5वी ते 10वी हा जो मुलांचा एक वर्ग आहे की ज्यांच्यासाठी ज्यांना आपण मोल्ड करू शकतो, ज्यांना आपण शेप देऊ शकतो, अशांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. काय आहे ती? तुम्हाला एक सांगतो की मी हे लोकसेवा करत म्हणजे नोकरी करत किंवा सेवा करत असताना, बजावत असताना आम्ही अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे. मी पेनमध्ये असताना एक जीवन जागृती कला मंडळ चालवत होतो. त्याचे अध्यक्ष आदरणीय लोकरे सर होते, मुख्याध्यापक, आणि मी त्याचा सचिव होतो. तर आम्ही त्यावेळेला 2012ची गोष्ट आहे साधारणपणे, स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक समस्या या विषयावर पटनाट्य स्पर्धा घेतली होती. अति कमी स्वस्तामध्ये, कमी खर्चामध्ये. आणि त्या पटनाट्य स्पर्धा जी आहे ती खूप गाजली. आम्ही राज्यस्तरीय घेतली होती. रायगड जिल्ह्यामधले सर्व पेपरमध्ये पहिल्या पेजवर त्या पटनाट्य स्पर्धेची दखल घेतली होती. अनेक दैनिक वर्तमानपत्रांनी पुरवण्या काढल्या होत्या. आणि त्या पटनाट्य स्पर्धेच्या समारोपाला आदरणीय वर्षाताई देशपांडे सातारच्या, त्यांचं मोलाचं योगदान आहे, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यामध्ये मोलाचं योगदान आहे. त्यांना मी निमंत्रित केलं होतं. तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्त्रीभ्रूण हत्या करू नये हे याच्याबद्दल विपुल माहिती दिली, विस्तृत माहिती दिली. परंतु त्यांनी जाताना एक आव्हान केलं सगळ्या लोकांना तिथल्या. त्याच्यामध्ये तिथं विद्यार्थी खूप होते. म्हणजे विद्यार्थी काय करू शकतात हे मी तुम्हाला सांगतो. तर त्याने आव्हान केलं की बाबा, मी वर्षा देशपांडे, मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणांना तुम्ही दक्षिणा द्या. काय दक्षिणा द्या? त्यावेळी ते कॉईन बॉक्स होते की 1 रुपयाचं कॉईन तुम्ही बॉक्समध्ये टाकायचा. हा आमका माझा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही मला सांगायचं की अमक्या ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या होती, त्या डॉक्टरचं नाव आणि पत्ता सांगायचा. एवढंच करायचं. तुमचं नाव सांगू नका, काय नका. तुम्हाला अगदी अभिमानानं सांगतो, सगळ्यात जास्त रायगडमधून फोन गेले. अनेक कॉर्नरवरनं फोन केले त्यांना. त्या आमच्या पटनाट्य स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक मीडियानी पण दखल घेतली होती. बऱ्यापैकी राज्यभरती गाजली आमची पटनाट्य स्पर्धा. आणि तुम्हाला सांगतो, एवढे फोन गेले. बीडमधले मुंडे दाम्पत्य होतं, त्यांना पहिल्यांदा अटक झाली. आणि त्या आमच्या कार्यक्रमानंतर जवळजवळ, म्हणजे वर्षाताईंचं ते श्रेय आहे, जवळजवळ 100 डॉक्टरांना अटक झाली असेल स्त्रीभ्रूण हत्या करणं. आणि महाराष्ट्रामध्ये आज मला वाटते 100% स्त्रीभ्रूण हत्या थांबल्यात. याचं श्रेय वर्षाताई देशपांड्यांना आहे आणि आमच्या त्या पटनाट्य स्पर्धेला आहे. आणि त्या बालकांनी ही क्रांती घडवून आणली. मग ती मुलं कुठल्या वर्गातली होती? 5वी ते 10वी होते. म्हणून मग मी माझ्या या उर्वरित आयुष्यामध्ये माझं आयुष्य राष्ट्रसेवेला वाहून घेत असताना मी असं ठरवलं आहे की हा जो वर्ग आहे ना, हा क्रांती करणारा वर्ग आहे. हा पुढं आमच्या नंतरची भावी पिढी आहे, तर ती संस्कारक्षम्य झाली पाहिजे. त्यांचे, जसं गडकरी साहेब म्हणतात, डोळे असून चालत नाही, दृष्टी पाहिजे, दृष्टिकोन पाहिजे. तर त्यांच्यामध्ये दृष्टी निर्माण करण्याच्या दृष्टीनं, त्यांच्यामध्ये दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मी अविरतपणे कार्यरत राहणार आहे. या ठिकाणी ते एक आवर्जून सांगतो. त्याचबरोबर आपल्या ह्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आदरणीय नितेश राणेसाहेब, अतिशय वेगवान पद्धतीनं काम करतात. मी तर म्हणे
वाऱ्याला सुद्धा लाजवेल अशा गतीनं ते काम करतायत. आणि मग त्यांनी जर काय आम्हाला प्रोजेक्टसाठी किंवा कुठं काय सल्ल्यासाठी किंवा अन्य काही गोष्टीसाठी जर काय सांगितलं बाबा तुम्ही हे करा, तर ते मी विनामूल्य करणार आहे या जिल्ह्यासाठी. त्याचं कारण असं आहे की या जिल्ह्याने मला खूप काही दिलं. म्हणजे प्रचंड प्रेम देणारा हा जिल्हा माझ्या आयुष्यातला ठरला. तर त्या प्रेमाची उतराई म्हणून, कारण 39 वर्ष 3 महिने आणि 17 दिवस एवढा प्रदीर्घ अनुभव माझ्या पाठीशी आहे. आणि त्या अनुभवाचा या जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही मानधन न घेता जर काय करता आलं आणि त्यांनी जर काय सांगितलं बाबा हे तुम्ही असं प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही योगदान द्या, तर ते मी विनामूल्य देणार आहे. असे हे आहे माझी एक मनोकामना आहे, इच्छा आहे. असं आता त्यांनी तसं जर काय दिलं तर मी 100% हे करेल. दुसरी गोष्ट, ह्या जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणजे जे काय असतील, जे जिल्ह्यावासी असतील, त्यांनी जर काय सांगितलं बाबा याविषयी मला गायडन्स करा, याविषयी माहिती द्या, तर ती मी आवर्जून नक्कीच करेल. समजा वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, मुलं असतील, विद्यार्थी असतील, त्यांनी जर म्हटले बाबा तुमच्याकडे एवढे ह्या गोष्टीचं ज्ञान आहे तर तुम्ही आम्हाला मदत करा, तर मी निश्चितपणाने ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित ते योगदान देणार आहे. आणि त्याच्यासाठी मी कुठलाही मोबदला घेणार नाही. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला विनम्रपणे सांगू इच्छितो. नक्कीच साहेब, ह्या इतक्या वर्षांच्या कार्यकालामध्ये अनेक कठीण प्रसंग आले तुमच्या या कामकाजाच्या ओघाने. असाच एक अत्यंत कठीण आणि तुमच्या सगळ्या कामाची परीक्षा घेणारा एक प्रसंग गेल्या वर्षीच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्भवलेला होता, की ज्याच्यामध्ये टार्गेट फक्त सर्वगोड साहेब होते. बाकीच्या सगळ्या म्हणजे तो प्रसंगही तसाच होता, महत्त्वाचा होता. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच नाही, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये तो गाजलेला होता. अशा वेळेस तुम्ही तुमचं मॉरल कसं ठेवलं? तुम्हाला कोणी कोणी सपोर्ट केला? कारण फार कठीण असतात असे प्रसंग, एखादा उद्ध्वस्त होऊ शकतो, परंतु तुम्ही त्याच्यातून तावून सुलाखून बाहेर पडलात. काय सांगाल? मुळात त्या दुर्दैवी घटनेचा आमचा काडीचा संबंध नव्हता, परंतु काही लोकांनी त्याच्याशी संबंध जोडला. खूप कठीण प्रसंगातून आम्हाला जावं लागलं. राज्याला पण परीक्षा द्यायची वेळ काही लोकांनी आणली, परंतु त्याच्यामध्ये माझा खरा कस, व्यक्तिमत्वाचा खरा कस तिथं लागला की कठीण आणि बाख्या प्रसंगामध्ये विचलित झालो नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीचा काय आमचा संबंध नव्हता त्याच्याशी जोडला गेला, राज्यशास्त्राचाही काही संबंध नव्हता, जोडला गेला आणि त्याचं मोठं राजकीय भांडवल केलं, सरकारला मोठ्या प्रमाणात बदनाम केलं. पश्चिम त्यावेळेला वातावरण अतिशय अशांत होतं, परंतु मी माझ्या खात्याची भूमिका प्रामाणिकपणे सर्वांच्या समोर मांडली. सिंधुदुर्गवासियांनी ती ॲक्सेप्ट केली. आता काही लोकांनी खूप त्याच्यामध्ये आकांड तांडव केला, वैयक्तिक पातळीवर पण मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु मी विचलित नाही झालो. उलट मी त्यांना धन्यवाद देईन की मी सत्यवादी होतो म्हणून बाहेर पडलो आणि तुम्ही गोवण्याचा प्रयत्न केला तर मी गोवला गेलो नाही. त्याच्यासाठी मी कसब वापरलं, माझ्या व्यक्तिमत्वाला अधिक धार आली. आता मला याही ठिकाणी काही लोकांनी जाणीवपूर्वक टार्गेट केलं, छळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा याबद्दल माझ्या मनात अजिबात रोष नाही. मी ज्या भूमीमध्ये जन्मलो आहे त्या भूमीची शिकवण आहे. त्या भूमीतले ज्यांचा वावर होता, संत तुकाराम महाराज, ते काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारा कधी वाईट नाही आम्ही जर का ते जर निंदा करत असेल तर मग आपल्याला निंदा केल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते असं मी मानतो. जे विरोध करतात किंवा जे आरोप करतात त्यावेळेला तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा कस लागतो. तुम्ही खरे आहात का, तुम्ही खरे हिरे आहात का, खरे सोने आहात का, ही सिद्ध करण्याची तुम्हाला संधी मिळते आणि ती मला मिळाली. आणि सत्याबरोबर परमेश्वर असतो. नक्कीच. आणि याही तुम्हाला सांगतो की या संबंध 2.5 वर्षामध्ये माझा 2.5 वर्ष या ठिकाणी मी सेवेच्या रूपाने माझा काळ व्यतीत केला. या ठिकाणी मला आदरणीय नित्यजी राणी, त्यावेळी ते आमदार होते, आजचे पालकमंत्री,
त्यांचा भरपूर सपोर्ट होता, भक्कम पाठीशी राहिले. आदरणीय तत्कालीन पालकमंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब ते भक्कम पाठीशी राहिले. आदरणीय तत्कालीन केंद्रीय मंत्री आत्ताचे विद्यमान खासदार राणे साहेब एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी राहिले. त्यावेळेला आदरणीय निलेशजी राणे साहेब हे आमदार नव्हते, पण ते खूप भक्कम पाठीशी राहिले. ते म्हणले सरोवर तुम्ही खूप प्रामाणिक चांगलं काम करणार आहे, कधी चुकीचं काहीच करत नाही, मला माहीत आहे. तुमच्यावर कुठलाही बाका प्रसंग आला तर मला फोन करा, मी तुमच्या पाठीशी आहे, एक भाऊ म्हणून पाठीशी आहे, असं मला त्यांनी फोन करून बोलले. बरं. आणि काही ठराविक एक लोक सोडले, 5-7 लोक, तर संबंध जिल्हा माझ्या पाठीशी राहिला. ह्या जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलं. ह्या जिल्ह्याचे अनंत उपकार माझ्या डोक्यावर आहे. मी किती अपार कष्ट ह्या जिल्ह्यासाठी उपसलं. ह्या जिल्ह्यासाठी माझं आयुष्य पूर्ण जरी राहिलं, इथं पूर्ण ताकद जरी माझ्या जर लावली, आणि ह्या जिल्ह्याचे उपकार कधी फिटणार नाहीत, एवढे उपकार माझ्या डोक्यावर आहेत ह्या जिल्ह्याचे. तर सिंधुदुर्गवासियाचे ऋण मरेपर्यंत माझ्या डोक्यावर राहणार आहेत. सिंधुदुर्गवासियाचा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी एक, त्याला काय म्हणतात, लहान असेल तर तो भाऊ असेल, मुलगी असेल तर ते मुलीप्रमाणे असेल, लहान मुलगी असेल तर मुलीप्रमाणे असेल, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रिया असेल तर त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या असतील, वयोवृद्ध असतील ते माझ्या आईसारख्या असतील, जर लहान मुलं असतील तर ती माझे नातवंड असतील, जर शाळकरी मुले असतील तर ते माझे भावंड असतील, आणि माझ्यापेक्षा जे वडीलधारे असतील ते मी त्यांना वडिला समान मानेन, आजोबा मानेन. म्हणजे हे माझं कुटुंब असं समजून मी मरेपर्यंत ह्या कुटुंबासाठी काम करेन. या जिल्ह्याने कुठलीही मला सेवा करण्याची संधी दिली तर मी निश्चितपणानं विनामूल्य करेन. या ठिकाणी तुम्हाला विनम्रपणे सांगू शकतो, सिंधुदुर्गवासियाचे ऋण मी माझ्या या आयुष्यामध्ये 100 जन्म घेतले तरी मला फिटणार नाहीत, हे तुम्हाला मी विनम्रपणे सांगू इच्छितो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता कधीतरी घेणाऱ्याचे हातच घ्यावे. ही उक्ती खरं म्हणजे वेगळ्या गोष्टीसाठी वापरली जाते, परंतु मगासपासून ज्यावेळेस आपण सर्वगोड साहेबांशी संवाद साधत होतो त्यावेळेस मला सातत्याने हेच जाणवत होतं की जर घ्यायचंच असेल तर ही ऊर्जा घ्यायची, हे व्यक्तिमत्वातलं हा जो काही स्पार्क आहे तो घ्यायचा, आणि पुढे जाण्याची उमेद आहे ती घ्यायची. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर सकारात्मकतेने जर आपण अंगीकारल्या तर आपल्याला यश खरंच कठीण काहीच नाही आहे त्याच्यात. सर्वगोड साहेबांच्या 39 वर्ष 39 वर्ष 3 महिने आणि 17 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जरी ते लौकिकार्थाने कामातून रिटायर होणार असले तरी त्यांचं शांतपणे बसणं हा त्यांचा पिंड नाही आणि ते बसणार नाही आहेत. आता जाता जाता देखील त्यांनी सांगितले की ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला नाही, त्यांचं शिक्षण झालं नाही, त्यांचे इथे कोणी नातेवाईक नाहीत, तरीही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांसाठी काम करण्याची त्यांची जिद्द आहे, त्यांची उमेद आहे, आणि त्याच्यासाठी काम करण्याचं त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे. अशी जर व्यक्तिमत्व असतील आणि त्याचा सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी देखील उपयोग जर करून घेतला तर आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना, आपल्या जिल्ह्यातल्या युवकांना, आपल्या जिल्ह्यातल्या तरुण पिढीला यश म्हणजे काय हे सांगण्याची वेगळी गरज खरंच भासणार नाही. सर्वगोड साहेब, तुम्ही खरं तर खूप छान बोललात. आज खरं तर आर्थिक वर्षाचा देखील शेवटचा दिवस आहे आणि या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये देखील तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि अत्यंत दिलखुलास बोललात. त्याबद्दल संपूर्ण कोकणसार लाईव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार तर मानतेच, आणि ही तुमची ऊर्जा आमच्याकडे देखील अशीच सदैव ओघाने चालत राहो अशी सदिच्छा मी व्यक्त करते आणि तुमच्या उर्वरित पुढच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा देते. आरोग्यदायी, उत्साहपूर्ण आणि ऊर्जादायी असं तुमचं आयुष्य जावो अशी प्रार्थना करते. धन्यवाद. धन्यवाद.